आज आपण येईल आहे जालना बाजार समिती आणि आपल्यासोबत आहे ऑइल मिलचे मोठे खरेदीदार, सोयाबीनचे खरेदीदार, सालवण प्लांटचे खरेदीदार आणि त्यांच्याकडून आपण पुढं जाणून घेऊया आजचे सोयाबीनचे बाजारभाव, जे कमीत कमी काय दर आहे, जास्तीत जास्त काय दर आहे, तसेच जे बियाण्यासाठी जी सोयाबीन खरेदी होती त्याचे काय दर आहे आणि भविष्यामध्ये काय समजा सोयाबीन वाढन का घटन का भाव स्थिर राहील, संपूर्ण माहिती जाणून घेऊया। आपल्यासोबत आहे दादा, पहिला आपलं संपूर्ण परिचय सांगा। मी सुबोध मंत्री, ठाकूरजी सॉल्वेक्स प्रायव्हेट लिमिटेड। आपला सॉल्वंट प्लांट आहे जालन्याला 300 टनाचा आणि सध्या मार्केटला सोयाबीनची आवक फार कमी आहे, कारण कास्तकार नाफेडला माल टाकायला लागले आहे, तर त्यामुळे आवक घटलेली आहे आणि मार्केटला सध्या सोयाबीन विकतो आहे खालीमध्ये 4400 रुपये आणि वरमध्ये सोयाबीन विकतो आहे 5200-5300 रुपये आणि सीड क्वालिटीचं माल जे आहे ते 4700 5200 विकतं आहे आणि एखादा जर असन काही माल एकदमच चांगला असन ते 5500 रुपये सीडवाले घेतात आहे आणि जे रेग्युलर माल आहे जे सॉल्वंट प्लांटवाले घेत आहे त्याचे बाजार 4600 ते 4650 रुपये आहे, पण सध्या आवक फार कमी आहे। जसं मी म्हणलं आहे की हे सगळं माल सध्या नाफेडला चाललं आहे म्हणून अरायवल कमी आहे। आता भविष्यात भाव वाढण्याचं असं आहे की सध्या कसं आहे, सीझन सुरू होऊन फक्त 2 महिने झाले आहे आणि खरं म्हणजे सोयाबीनपासनं एक तर सोयाबीनची DOC बनते, दुसरं तेल बनतं आहे, तर याच्यात असं आहे की सोयाबीनची DOC आणि सोयाबीनच्या तेलमध्ये तितकी काय वाढ झाली नाही आहे किमतीमध्ये। कच्च्या मालामध्ये भरपूर वाढ झालेली आहे, पण पक्क्या मालमध्ये तितकी वाढ झालेली नाही आहे, कारण सोयाबीनचं तेल पण तसं स्थिर आहे, इतकं जास्त वाढ झाली नाही आहे आणि सोयाबीनची DOC पण स्थिर आहे, कारण सोयाबीनची DOC हे जास्त जाते पोल्ट्री फीडला, कॅटल फीडला आणि ॲक्वा फीडला। तर ह्या लोकांना कसं आहे, सोयाबीनची DOC ज्या भावात प्लांटवाले विकत आहे त्याच्यापेक्षा कमी दरात दुसरी DOC भेटत आहे आणि दुसरं इंडियावरनं जे निर्यात व्हायचं आहे सोयाबीन DOCचं तितक्या प्रमाणात निर्यात होत नाही आहे, तर ते निर्यात न होण्यामुळे थोडेसे भाव तिथं थांबलेले आहे। खरं म्हणजे असं आहे की प्लांटवाल्याला सोयाबीन घेणं यासाठी बंधनकारक झालेलं आहे, कारण मार्केटला अरायवल नाही आहे, तर त्यामुळं घेत आहे आणि सध्या आता प्लांटचे भाव जे आहे म्हणजे वेगळ्या सेंटरला वेगळे भाव आहे। जसं जालन्याला प्लांटचे भाव 4900 रुपये प्रति टन आहे, तसं बाकी जागेवर कुठं 5000 रुपये प्रति टन आहे, कुठं 5050 रुपये प्रति टन आहे। तर या भावात लोक सोयाबीन म्हणजे जास्त घेण्यात इच्छुक नाही आहे, कारण मी जसं आपल्याला सांगितलं की पक्क्या मालला तितकं जास्त उठाव नाही आहे आणि त्याच्यामुळं थोडंसं प्लांटवाले आता प्लांट चालवायचं त्यामुळे माल घेत आहे। तर हे 5000 झालं आहे सोयाबीन, पण एकदा सोयाबीन हे जे नाफेडचं आधारभूत मूल्य आहे तिथपर्यंत एकदा सोयाबीन वाढन अशी शक्यता वाटते आहे, कारण गव्हर्मेंट या भावाला माल घेत आहे, तर त्या भावापर्यंत कास्तकार तिथं माल देणार आणि त्या मूलभूत भावापर्यंत भाव जाईल असं वाटत आहे। नाही, शेतकऱ्याला थांबण्याचं आणि माल येण्याचं कसं आहे दादा की मागच्या 2-3 वर्षापूर्वी पण असंच झालं की लोकाला वाटलं होतं की 5000 सीड होईल, 5500 रुपये सोयाबीन सीड विकल, 6000 विकल, पण तो विकला नाही। शेवटी शेतकऱ्याच्या गोडाऊनमध्ये आणि मोठ्या कास्तकाराच्या गोडाऊनमध्ये माल राहून पडला तो। तर ते कसं आहे माहिती आहे का, सगळं अवलंबून आहे की भारताची DOC निर्यात होते आणि भारतात आयात किती सोयाबीन होतं याच्यावर अवलंबून आहे। जसं भारतातनं DOC जर जे सोयाबीनची DOC बनते ती जर निर्यात झाली आणि भारतात कसं आहे सोयाबीन आयात पण होतं, जसं आफ्रिकन देशातनं सोयाबीन आयात होतं, तर ते आयात काय भावात होतं आणि किती आयात होतं आणि सोयाबीनची DOC जी बाहेर निर्यात होते ते किती त्याच्यावर अवलंबून आहे। सध्या जे 5000 सध्या जे भाव झालेले आहे ते चांगलेच भाव आलेले आहे, तुम्ही पण बघू शकता। म्हणजे हे सोयाबीन जे सुरू झालं होतं मार्केटला 4200 रुपयाप्रमाणे सुरू झालं होतं, आज 4200चं भाव 5000 रुपये झालेले आहे, तर भरपूर भाव वधारलेले आहे। भाव सध्या काय कमी नाही आहे, तर तरी पण कास्तकारचं असं आहे की थोडंसं नाफेडला भाव वर चालू आहे, तर त्यांना असं वाटतं आहे की थोडंसं भाव वधारतील। हां, राजेंद्र ओस्तवाल, राजेंद्र अँड कंपनी, सोयाबीन 5000 पर्यंत जाईन असं वाटतो, अंदाज 5000 रुपये होईल। आणि अमेरिकेत जर ट्रेड आपलं हे नाही झालं ते 5500 सुद्धा जाऊ शकतो, व्यापार करार नाही झालं तर। हां, ते त्यांनी टेरिफ वाढवल्यामुळे आपला करार सध्या लांबणीवर आहे। अमेरिका करार जोपर्यंत होत नाही व्यापार तोपर्यंत हे याला तेजीच राहील। हो,
ठीक. आज समजा जो कालच्या भावापेक्षा 200 रुपये 150 रुपये तेजी आहे ना. 100 रुपये पक्की तेजी आहे. काल बंद होतं, परवापेक्षा आज 100 रुपये तेजी आहे. बरोबर. परवा काय 45 रुपये. हो, बरोबर आहे. 45 45 होतं, आज 46 46 आहे. चालतं. धन्यवाद. या ठिकाणी आज आपण आपल्यासोबत हे आडत दुकानदार त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया. तर सोयाबीनचे बाजार 5500 व्हावं ही अपेक्षा आहे सर्वांची. शेतकऱ्याची इच्छा आहे. कारण शेतकऱ्याची पण इच्छा आहे. गव्हर्नमेंटची खरेदी 5328 5328. त्या धोरणामुळे शेतकरी थोडे थांबलेले आहे. हो, हो. शेतकरी तिकडे गेले. हो. त्यामुळे आवक कमी झाली, परिणामी थोडे भाव पण वाढले. भाव पण वाढले आता. 5500 व्हावं अशी अपेक्षा आहे सर्वांची. शेत आताच म्हणले की जवळपास भाव त्यापर्यंत जाईन आपले. चालतं. अपेक्षा सर्वांची आहे. चालतं. धन्यवाद. आज आपण जाणून घेतले आजचे सोयाबीनचे बाजारभाव. या व्हिडिओमध्ये थांब्या. पण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.